ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत पर। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। डोंबिवली पूर्व क्षेत्र में भारतीय जनता पार्टी ने बड़ा राजनीतिक संदेश दिया है। पैनल क्रमांक 26A, 27D और प्रभाग 19 का से भाजपा के 3 उम्मीदवार निर्विरोध विजयी घोषित किए गए। पैनल क्रमांक 26A से मुकुंद विशु पटनेकर, पैनल क्रमांक 27D से महेश पाटिल और प्रभाग क्रमांक 19 के से साई शिलार को निर्विरोध निर्वाचन हुआ। महेश पाटिल के मुकाबले में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उम्मीदवार मनोज घरत ने अपना नामांकन पत्र वापस ले लिया। वहीं मुकुंद पेडनेकर के सामने ठाकरे गुट के उम्मीदवार राहुल भगत ने भी अपनी उम्मीदवारी वापस की। इसके चलते भाजपा के तीनों उम्मीदवारों का निर्विरोध चयन सुनिश्चित हो गया। इस परिणाम से डोंबिवली पूर्व क्षेत्र में भाजपा की राजनीतिक स्थिति और मजबूत हुई है, जबकि प्रतिद्वंदियों को कोई चुनौती पेश नहीं हो पाई। सर्वप्रथम मी माननीय रवींद्रजी चव्हाण दादांचे आभार मानतो। दिलेला शब्द पाळण्यामध्ये दादा नेहमी अग्रेसर असतात। त्यांनी मला पूर्वीच सांगितलेला की महेश तू यावेळेला बिनविरोध तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी, आणि त्याने खरोखर शब्द पूर्ण केला। त्याबद्दल मी त्याच्या मनापासून आभार मानतो। आणि मागच्या टर्म मध्ये आम्ही जी कामं केली त्याच्यामुळे लोकांचा खूप विश्वास होता। आम्ही जेव्हा प्रचाराला फिरत होतो तर लोकांचा इतका आशीर्वाद घरोघरी म्हणजे पुष्पगुच्छ देऊन आरत्या देऊन आम्हाला सुरुवातीलाच इतकं करत होते की विजय आम्हाला निश्चित दिसत होता। त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं। परंतु आता जे झालं, मनोज आणि मी सुरुवातीपासून मित्र, मनोजचे जेवढे कार्यकर्ते आहेत तेही आमचे वर्गमित्र असतील, सोबत आम्ही खेळलेलो आहे। त्याच्यामुळे मग मनोजने विचार केला की आपसात ते क्लॅशेस नको, म्हणून त्याने माघार घेऊन मला मदत केली। त्याबद्दल मनोजचे सुद्धा आभार। मतदार करताना तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्यांचे आभार मानताय? मतदार नेहमीच माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा देऊ जाणार नाही। मागच्या वेळेला जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम यावेळेला करेन। माझी संपूर्ण टीम, अशोक असेल, अण्णा राणे असेल, बाबू असेल, अनेक सगळं माझी पूर्ण टीम अतिशय मेहनत करते। आमचा महिलांचा ग्रुप असेल, अतिशय निस्वार्थी कार्यकर्ते मला लाभलेले आहेत। त्याच्यामुळे मी कुठेही असलो तरी मला कामाची चिंता नसते। माझ्या पश्चात ते सगळं काम बघत असतात। महासभेत पहिल्याच महासभेमध्ये कल्याण डोंबिवलीची जी गटारची सीईटीपी आहे त्याचा विषय असेल, उच्च प्रतीचं हॉस्पिटल साठी मी मागणी करणार आहे। कृपा मैत्रीचा हात नाही। मनोज आणि मी लहानपणीचे मित्रच आहोत आणि आमच्या वॉर्डामध्ये जेवढी काम आहेत म्हणजे कोणी उमेदवार असता तरी ते हरणं निश्चित आहे। समोरचं चित्र दिसतं, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याचं इथे चित्र आहे। परंतु मनोजची माझी खूप चांगली मैत्री आहे, आम्ही नेहमी एकत्रच असतो। भारत माता की जय। तर आपण बघितलं की आज देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाचे आमचे सगळ्यांचे लाडके आणि फडणवीस साहेबांचं ज्यांनी दोन दिवसापूर्वी ज्यांचं कौतुक केलं की असे अनुभवी आणि एक कर्तृत्ववान आणि ज्यांच्याकडे विजन असणारे असे आमचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका झाल्या आणि हे खरं श्रेय असेल तर हे त्यांचंच श्रेय आहे। आणि आज तुम्ही बघाल तर जेही मतदार आहेत ते उत्साहाने मतदान करायला यापुढे उतरणार आणि भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान होणार। अनेक कलाकार म्हणजे सदाशिव पवार म्हणाल, वसंत आसगावकर म्हणाल, चंद्रशेखर टिळक यांच्यासारखे मोठी हस्ती या राजाजी पथला त्यांचं निवास आहे आणि गेले अनेक वर्ष ते या राजाजी पथला राहतात। पुढच्या पिढीला ते चंद्रशेखर टिळक, पवार, सदाशिव पवार ज्यांनी जाकीर हुसेन बरोबर तबला वाजवला, गीत रामायण सारखे गाणी वसंतराव आसगावकर ज्यांनी गायली, अशा लोकांचं पुढच्या पिढीला ते कोण होते, ते कुठे राहायचे हे कळण्यासाठी एक त्यांचं म्युरल बनव, त्यांची सगळी माहिती त्या म्युरलच्या खाली द्यायचे अशी संकल्पना माझी आहे। ज्या मतदारांनी मला पहिलेच शुभेच्छा दिलेल्या की तुम्ही बिनविरोधच निवडून येणार, तुम्हाला निवडणुकीची गरज लागणार नाही, त्या सगळ्यांचेही आणि या कार्यकर्त्यांचे माझे ज्यांनी विशू पेडनेकर म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले आणि सगळ्या कार्यकर्ती सगळे आमच्या ज्या आहेत या सगळ्या प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीला तसे याही निवडणुकीला प्रभागाचा निवडणूक असताना सुद्धा ते म्हणाले की आपल्याला काही प्रॉब्लेम नाही,
आपण जसं आपल्या वॉर्डमध्ये करतो तसं प्रभागासाठी करू. आणि आता फक्त आमच्यात एक मंदार हळबे राहिले. मंदार हळबे मला असं वाटतं की तेही बिनविरोध निवडून येते. शेवट आज तुम्ही बघाल तर एक मोठी समस्या अशी आहे की ड्रेनेज सिस्टम. अमृत योजनेतनं 45-35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ह्या ज्या ड्रेनेज लाईन झाल्या, या सगळ्या ड्रेनेज लाईन पुन्हा करण्याची गरज आहे. आणि आमची गेली अनेक वर्ष ती मागणी होती. पण आपण बघाल, संदीप माझे मित्र आहेत, संदीप हे आम्ही एकत्र सभागृहात होतो. पण सभागृहात कोविडची 3 वर्ष आणि इतर लोकांची देणी देण्यात 2 वर्ष असं आमच्याकडे निधी, तुटपुंजा निधी होता, त्यात काही करता आलं नाही. पण नक्की यावेळेस आम्ही तो मुद्दा उचलून ते लवकरात लवकर काम करू. आणि अनेक लोकांच्या ज्या गैरसोयी या सोसायटीमध्ये पाणी येत आहे या ड्रेनेजमुळे, ते पाण्याची समस्या जी ड्रेनेजचं पाणी येतं त्याची आम्ही पूर्णतः हे करून देऊ. बघा, रवींद्र चव्हाण जसं काम करताय, प्रदेश अध्यक्ष एवढी मोठी जबाबदारी असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली, त्यांच्याच तालमीत वाढलेले आमचे नंदूदादा म्हणजे आमचे जिल्हा अध्यक्ष लाडके, हेही अतिशय सुंदर नियोजन या निवडणुकीचं करून त्यांचा हा जो विजय झालाय हा खऱ्या अर्थाने रविदादा आणि आमचे जिल्हा अध्यक्ष यांचा विजय आहे. आणि नक्कीच मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या तर्फे त्यांचे दोघांचेही आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी आपले प्रदेशाध्यक्ष आणि आपले माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांचा मी धन्यवाद करीन. त्यांनी त्यांच्या मदतीशिवाय हे झालंच नसतं. आणि आमच्या गावकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं धन्यवाद करेन की प्रत्येक वेळा ते माझे पाठीशी राहिले आणि असंच प्रेम दाखवलंय. मतदार दात्यांना तुम्ही काय सांगाल? असंच प्रेम राहू द्या आणि असंच नेहमी मदत करा. माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं तुमची मदत करणार. अजून तुम्ही विचार नाही केले काय, ते नंतर करूया. मी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि नंदू परब साहेब यांना सगळ्यांना धन्यवाद करेन. आणि त्यांना सांगेन असंच तुमचं लक्ष राहू द्या माझ्याकडे. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। डोंबिवली पूर्व में भाजपा के 3 निर्विरोध विजयी उम्मीदवारों की घोषणा ने क्षेत्र में पार्टी की पकड़ को मजबूत किया है। आगामी स्थानीय प्रशासनिक कार्यों में भाजपा का प्रभाव और बढ़ने की संभावना है। फिलहाल इस रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।